नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवर मध्ये आपलं स्वागत. जशा निवडणुका येतात तसे आरोप प्रत्यारोप वाढतात. बरं, गोष्ट आरोप प्रत्यारोपापर्यंतच उरली नाहीये. बाब आहे आरोप प्रत्यारोपांची घसरलेली पातळी. आता हे बघा ना, भारतात जेव्हा आरक्षणावरून पक्षपात होणार नाही तेव्हा काँग्रेस पक्ष आरक्षण रद्द करण्याचा विचार करेल असं राहुल गांधी म्हणाले. अमेरिकेच्या जॉर्जटाउन विद्यापीठातील मुलाखतीत राहुल गांधींनी वक्तव्य केलं होतं. त्यावर अगदी पहिल्या दिवसापासूनच वाद सुरू झाला होता. आता खरा संघर्ष पेटलाय तो धमक्यांमुळे. धमक्यांची सुरुवात केली ती भाजपचे नवी दिल्लीचे माजी आमदार तरविंदर सिंह मारवा यांनी. त्यांनी राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी दिली. तर केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू यांनी राहुल गांधींना दहशतवादी म्हणून घोषित केलं. तर कोणी राहुल गांधींना देशद्रोहीही म्हटले. आज मात्र या सगळ्यावर कळस चढवलाय तो शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी. संजय गायकवाडांनी 11 लाखांचे इनाम जाहीर केलंय. आताचे संजय गायकवाड हे 11 लाख नक्की कशासाठी देणार आहे हे ऐकूयात थेट संजय गायकवाडांच्याच कडून. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं रिझर्वेशन आम्हाला संपवायचंय अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं. म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचंय. या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल. ही अशी विधानं करणं हीच विदर्भाच्या बुलढाण्याचे आमदार असणाऱ्या संजय गायकवाडांची ओळख राहिली आहे. एकत्रित शिवसेनेत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांपासून विदर्भातील सगळ्याच भाजप नेत्यांना टार्गेट करण्यात गायकवाड आघाडीवर होते. मग शिंदेंचं सरकार स्थापन झाले, गायकवाड शिंदेंकडे आले. तेव्हापासून संजय गायकवाडांनी ठाकरेंना टार्गेट करण्यात बाजी मारली आहे. आणि आता थेट राहुल गांधी विरोधातलं त्यांचं आजचं हे वक्तव्य. त्यांच्या याच वादग्रस्त विधानावर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला पहिला प्रश्न: राहुल गांधींची जीभ छाटण्यासाठी शिंदेचे आमदार संजय गायकवाडांकडून 11 लाखांचं इनाम. आक्षेपार्ह वक्तव्यांचा शिवसेनेला फटका बसेल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. संजय गायकवाडांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर काँग्रेसकडूनही आक्रमकपणे प्रतिक्रिया उमटली. बुलढाण्यातच काँग्रेस नेत्यांनी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवत संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्ह्याची मागणी केली आहे. बाळासाहेब थोरातांनीही नथुराम गोडसे प्रवृत्ती देशासाठी विघातक असल्याचा आरोप करताना राहुल गांधींच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत नसल्याचं वक्तव्य केलं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी गायकवाडांच्या वक्तव्याचं समर्थन केलं नसलं तरी आरक्षणाबाबत 3 पिढ्यांपासून जे काँग्रेसच्या पोटात होतं ते आता ओठावर आल्याची टीका मात्र केली आहे. तर शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनीही संजय गायकवाडांचं वक्तव्य चुकीचं असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात. संजय गायकवाड जे बोलले ते अत्यंत निषेधार्ह अशा प्रकारचं आहे. देश हिताचं, पुरोगामी विचाराचं, जनसामान्याच्या विचाराचा जो विचार मांडतो त्या विचाराला मारण्याचा प्रयत्न ही करण्याची जी वृत्ती आहे नथुराम गोडसेची ती आम्हाला यामध्ये दिसते आहे. राहुल गांधींच्या केसालाही धक्का लावण्याची कोणाची ताकद नाही. भारतातली आज जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे आणि याचाच धाक त्यांनी घेतलेला आहे. संजय गायकवाडांच्या म्हणण्याबद्दल मी काही त्यांचं समर्थन करणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान दिलं आणि आरक्षण लागू केलं तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू असे म्हटले होते की आरक्षण हे विकासाला बाधा आहे. राजीव गांधी असे म्हणाले होते की आरक्षण देणं म्हणजे बुद्धिहीन लोकांना सपोर्ट करणे आहे. तर राहुल गांधी विदेशात जाऊन म्हणतात की आता आम्ही आरक्षणच रद्द करू. म्हणजे 3 पिढ्यात जे त्यांच्या पोटात आहे ते ओठावर आलेलं आहे. ते बोललंय असेल
तर मला वाटतं ते चुकीचं आहे. राहुल गांधीला जनता त्याचं उत्तर देईल. आपल्याला घाई करण्याचं काही कारण नाही. अशी आपण घोषणा करणं मला वाटतं या योग्य नाहीत आणि आपण त्या करू पण नाहीत. संजय गायकवाडांच्या वक्तव्यावर टीका झाली. त्यांच्या स्वतःच्या पक्षातूनही वक्तव्याचं समर्थन झालं नाही. काँग्रेसनं तर गुन्ह्याची नोंद व्हावी म्हणून ठिया दिला. त्यामुळे वाटलं होतं की संजय गायकवाड आपलं वक्तव्य मागे घेतील. मात्र तसं झालं नाही. संध्याकाळी माध्यमांशी बोलताना संजय गायकवाडांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं सांगितलं. 19 तारखेला मुख्यमंत्री बुलढाण्यात येत आहे. जर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात अडथळा आणला तर त्याला तिथंच गाडून टाकीन अशी धमकी सुद्धा गायकवाड यांनी दिली आहे. हेच आव्हान देत असताना पुन्हा एकदा त्यांची जीभ घसरली. तीही पहा. मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रमामध्ये 26 मार्कांचा लोकार्पण सोहळा आहे, जे सगळ्या समाजाचे दैवत आहे. दुसरा कार्यक्रम मुख्यमंत्री लाडकी बहिणीच्या गोरगरीब शेतकरी शेतमजूर महिलांचा कार्यक्रम आहे. माझ्या कार्यक्रमामध्ये काँग्रेसच्या कोणी कुत्र्यानं घुसायचा बी प्रयत्न केला तर तिथंच गाडून टाकेन. मुख्यमंत्र्याला बुलढाणा पाय ठेवू देणार नाही काँग्रेस. अरे पाय सोडा, तुम्ही आमच्या रोडवर पाय ठेवून दाखवा, तुम्हाला समजेल की मग शिवसेना काय आहे. अगदी थोड्याच वेळात या सर्व बाबींवर बोलायला आपल्याबरोबर असणार आहेत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर. राहुल गांधींबाबत बोलताना जीभ घसरलेल्या संजय गायकवाडांचं समर्थन त्यांच्याच पक्षाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केले तर नाही, पण शिरसाटांच्या जिभेवरचा ताबाही आजच सुटला. संजय शिरसाटांचा तोल सुटला तो संजय राऊतांना उत्तर देताना, आणि ते बोलत होते उद्धव ठाकरेंबाबत. छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेदरम्यान शिरसाटांना अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे भेटीवर संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा शिरसाटांचा संताप अनावर झाला. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील 2 टॉकिंग पॉइंट्स आहेत, गद्दार आणि निष्ठा. आणि अगदी याच विषयांवर प्रत्युत्तर देताना शिरसाटांची जीभ कशी घसरली ती बघूयात. काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जा हे बाळासाहेबांच्या विषयावर होते. निष्ठा ही होती, त्यांचे पाय चाटणं, त्यांच्या दरवाज्यात जाणं ही निष्ठा आहे. निष्ठा कशाला म्हणतात ते आम्हाला शिकवू नका. निष्ठेवर बोलायची तुमची लायकी नाहीये. निष्ठा हा तुमच्यासाठी शब्द आता विष्ठेसारखा झालेला आहे. तुम्ही आता लोकांची पाय चाटा. ते काँग्रेस राष्ट्रवादीवाल्याचे ते जे देतील ती झोळी पसरा आणि त्याच्यात टाकून घ्या. जास्त बोलाल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले घुमजा पिछे आणि मग कुठं लात मारतील ते तुम्ही समजून घ्या. म्हणून आता निष्ठा, विष्ठा, गद्दारी, गाडून टाकू हे शब्द आता वापरणं बंद करा. आजचा दिवस अशाच बेताल वक्तव्यांनी गाजलाय. त्यातल्या संजय गायकवाडांच्याच वक्तव्यावर होता आपला पहिला प्रश्न. त्यावर चर्चा करण्यासाठी आणि गायकवाडांना उत्तर देण्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर. त्यांच्याशी चर्चा करणार आहोतच, मात्र त्याआधी पाहुयात संजय गायकवाडांच्या वक्तव्यावर महाराष्ट्रातनं दिलेल्या प्रतिक्रिया. आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न, राहुल गांधींची जीभ छाटण्यासाठी शिंदेचे आमदार संजय गायकवाडांकडून 11 लाखांचं इनाम. आक्षेपार्ह वक्तव्यांचा शिवसेनेला फटका बसेल का? बघूया सोशल मीडियावर काय आल्या आहेत प्रतिक्रिया. काही निवडक प्रतिक्रिया आपण इथे बघत असतो. पहिली प्रतिक्रिया राजू थोरात यांची एक्सवरून. शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री बेताल वक्तव्य करत आहेत, याचा फटका नक्कीच शिंदे यांच्या शिवसेनेला बसणार आहे. एक्सवरूनच विनायक डायरे, लोकप्रतिनिधींनी द्वेषयुक्त वक्तव्य करून गुन्ह्यास प्रोत्साहित करणे योग्य नाही. यूट्यूबवरून शुभम नागरे, संजय गायकवाड आता माजी आमदार म्हणून राहणार, त्यांना शिंदेकडून तिकीट मिळणार नाही. पुढची प्रतिक्रिया यूट्यूबवरूनच सय्यद नलसाब, सत्तेतील आमदारांना कायदा लागू होत नाही.
फेसबुकवरून मनोज पंडित, फक्त प्रसिद्धीसाठी मोठ्या लोकांना काहीतरी बोलले म्हणजे आपली सीट नेत्याकडून पक्की. फेसबुकवरूनच निलेश निमसे, 100% अशा वक्तव्यांचा फटका महायुतीला बसेल आणि याचा शेवट म्हणजे निवडणुकीमध्ये संजय गायकवाड यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं. इंस्टाग्रामवरून भूषण देशपांडे, अशा वक्तव्यांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो. काँग्रेसनं बुलढाण्यात पोलीस स्थानकातच काही तास ठिय्या दिला. संजय गायकवाडांवर गुन्हा नोंदवावा अशी मागणी केली. त्यासह महाराष्ट्र काँग्रेसनंही जोरदार पलटवार केलाय. त्याचबरोबर काय असेल काँग्रेसची पुढची रणनीती याची चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत माजी मंत्री आणि आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर आपल्या गेस्ट सेंटरला. यशोमतीताई, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये. आज आपण वक्तव्य ऐकलं संजय गायकवाड यांचं, काय आहे आपली पहिली प्रतिक्रिया? बघा, मूर्ख माणूस आहे, बेअक्कल लोकही आहेत आणि तत्वांचं त्यांना काय घेणं देणं नाही. मला एक समजत नाही, महाराष्ट्राने आणि या आपल्या देशाने एक पद्धत जोपासलेली आहे वागायची आणि राजकारण करायची. ती पद्धत ह्या लोकांनी त्याचा चुरामुरा करून टाकलेला आहे. राहुलजी काय बोलले होते त्याचं पूर्ण सेंटेन्स न ऐकता त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि एकदम वायफळ आणि गुंड प्रवृत्तीचा ही व्यक्ती आहे म्हणून ही अशी प्रतिक्रिया देऊ शकतो. मला आठवतंय, मी आज सकाळी पण आपल्या मीडियावर बोलताना बोलले की बाबा आमटेंनी काय म्हटलं होतं की मला आनंदवन बंद करण्याचं हे माझं स्वप्न आहे. बरोबर, का बंद करायचं? ज्या दिवशी कुष्ठरोग संपून जाईल त्या दिवशी मी आनंदवन बंद करेन. राहुलजी काय बोलले होते, माझ्याकडे ते आहे इथं ते स्टेटमेंट राहुलजींचं. काय म्हणले होते राहुलजी? राहुलजी बोलले होते की ज्या दिवशी ह्या देशातून विषमता संपेल त्या दिवशी आम्ही विचार करू शकू. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की मीडिया चॅनल्सनी पण पूर्ण सेंटेन्स न दाखवता हे रिॲक्शन दिले आणि हा गुंड प्रवृत्तीचा हा आमदार मुख्यमंत्री शिंदेंचा हिम्मत कशी होते हो बोलायची. लोकसभेमध्ये निवडणुकीनंतर मी फक्त एवढं म्हटलं होतं की आमची सीट निवडून नाही आली तर अराजकता फैलेल, तर त्याच्यावर माझ्यावर गुन्हे दाखल होतात पण ह्या गुंडावर गुन्हे दाखल होत नाही. म्हणजे असं आहे, महाराष्ट्र आमच्या पण बापाचा आहे, छत्रपती आमचा पण बाप आहे. तुम्ही असं नाही बोलू शकत आणि असं नाही करू शकत. आणि होम मिनिस्टर काय झोपलेत का? झोपलेत का? म्हणजे फेक नरेटिव्ह चे बादशाह आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, ते झोपलेत का? त्यांना दिसत नाही गुन्हे दाखल झाले पाहिजे त्याच्यावर, असं माझं ठाम मत आहे. आज तरी आपण ठिय्या आंदोलन काँग्रेसनं केलं पण गुन्हे दाखल झाले नाही. या पुढचा आपला मार्ग कसा असणार आहे हा माझा प्रश्न आहे. पण त्याआधी मी आपल्याला फक्त सांगू इच्छिते की राहुल गांधी यांचं वक्तव्य मीडियानं योग्य पद्धतीनंच दाखवलं, त्याचं इंटरप्रिटेशन मात्र प्रत्येकाने आपापल्या मनाप्रमाणे केलं. आज आपण ठिय्या आंदोलन केलं, गुन्हे दाखल झाले नाहीयेत. बघा, तुम्ही तुमच्याकडे सरिताताई तुमच्याकडे जर ते सेंटेन्स असेल, तो व्हिडिओ असेल तर तुम्ही दाखवावा तो व्हिडिओ आणि त्याच्यामध्ये काय आक्षेपार्ह आहे बोललेलं तेही बघावं. अजिबात काहीच आक्षेपार्ह नाही आहे. नाही, मान्य, आम्ही आता सांगताना सुद्धा त्यांची काय मागणी आहे ती सांगितली होती. आता 0 आवरमध्ये सुद्धा आपण राहुल गांधींचं पूर्ण वक्तव्य काय आहे ते सांगितलं. मात्र आता माझा पुढचा प्रश्न आपल्याला हा आहे की संजय गायकवाड यांच्यावर अजून गुन्हा दाखल नाहीये, काँग्रेसची ही मागणी आहे. पुढं उद्या परवा काय आपण करणार?
काँग्रेसची मागणी काय, महाराष्ट्राची मागणी आहे, फक्त काँग्रेसची नाही. महाराष्ट्र मागणी करते, देश मागणी करते. काहीतरी जस्टिस असला पाहिजे. जबाबदार लोक असतात, आमदार खासदार, समाज त्यांना जबाबदार समजतो. 3-3 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतात आणि एक वेळा आमदार झाल्यानंतर तो महाराष्ट्रात कुठेही फिरून काय कायदा सुव्यवस्था व्यवस्था सगळं काही बघू शकतो. असा बेजबाबदार गुंड माणूस अशी गोष्ट बोलू शकतो आणि होम मिनिस्ट्री गप्प बसते. हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कोणालाही हे आवडत नाहीये. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही आहे. सत्ता आम्ही पण बघितली आहे, सत्ता आम्ही पण बघितली आहे, पण ही अरेरावी आम्हाला काही कोणाला सहन होणार नाही. महाराष्ट्र जपायचा असेल तर त्याच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे. म्हणजे प्रसिद्धीच्या जोतात येण्यासाठी गुंडगिरी प्रवृत्तीवाले हे असं बोलत असतील आणि मुख्यमंत्री काय करतात? त्यांनी पण तेच केलं. त्यांनी पण धोका दिला. त्यांनी पण आपल्या बापाच्या पाठीत खंजीर खुपसला हे म्हणायला काहीच हरकत नाहीये. आणि होम मिनिस्टर आदरणीय देवेंद्रजी काय करतायत दिसत नाहीये त्यांना. नागपूरच्या केसमध्ये पण तेच झालं. सगळ्या जगाला माहिती आहे नागपूरमध्ये काय झालं. आज आता बुलढाण्यामध्ये पण तेच होत आहे. दाबायचं, असं कसं दाबायचं? यांचे आमदार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळ्या झाडतात तरी त्यांच्यावर काही होत नाही. आंदोलन करावं लागतं. कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे, त्याच्यासाठी आंदोलन करावं. असे आमदार लोक जर असे बोलतील तर समाजाला काय करावं? हेच जर आम्ही मोदीजींबद्दल बोललो असतो तर काय केलं असतं? अहो, साधं लोकसभेला साधं म्हटलं की बाबांनो असं नका करू, असं नका म्हणू, सीट आमची येते, नाही आली तर अराजकता फैलेल. तर माझ्यावर गुन्हे दाखल केले आणि हा जीप काढून फेकेल आणि 11 लाखाचं बक्षीस देईल तर त्याच्यावर गुन्हे नाही दाखल होत आहे. महाराष्ट्राला नाही आवडलेलं आहे हे, देशाला नाही आवडलेलं आहे. खरं तर आपण आपले शब्द मागे घेता का, आपण माफी मागता का, असा प्रश्न आम्ही संजय गायकवाडांना विचारला होता. मात्र त्या उलट त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळेला जर काँग्रेसचे कुठल्याही लोकांनी तिथं येण्याचा प्रयत्न केला, अडवण्याचा प्रयत्न केला, निदर्शनं केलीत तर कुत्रे असा त्यांनी संबोधलंय. नक्की कुठं जाते हे सगळा हा जो आरोप प्रत्यारोप, हे वाद, हे काय कुठल्या स्तराला जातात? नाही, काही अर्थ राहिलेला नाहीये. हे लोक संस्कृतीला वर विश्वास न ठेवणारे आहेत. हे लोक गुंडागर्दीच आहे आणि गुंडागर्दी करूनच ते सत्तेतही आलेले आहेत. खरोखर जर मुख्यमंत्रींना थोडंसं तरी या देशाबद्दल, या महाराष्ट्राबद्दल प्रेम असेल आणि त्यांना वाटत असेल की आपल्या लोकांनी असं चुकीचं नाही केलं पाहिजे किंवा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी दंगल गोंधळ नाही झाला पाहिजे, तर त्यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेच पाहिजे. बघा, सर्वसामान्य माणसाने काही केलं तर त्याच्यावर किती अन्यायकारक गोष्टी करतात. म्हणजे कुत्रा म्हणणं ही काय आपली संस्कृती आहे? हे शिकवलंय आपल्याला. आम्हाला तर नाही शिकवलं बाबा. आमच्या पक्षांनी पण नाही शिकवलं, आमच्या देशाने पण नाही शिकवलं. इतका संयम सन्मान्य राहुलजींनी आम्हाला सगळ्यांना शिकवलेला आहे. त्यांनी सुद्धा स्वतःच्या आयुष्यामध्ये अतिशय संयमानं सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. बघा, 100 गुन्हे सगळ्यांना माफ असतात. आपण पुरातन स्तोत्रामध्ये, काव्यांमध्ये हे सगळं ऐकतो की 100 गुन्हे माफ केले होते की नाही. श्रीकृष्ण देवानी 100 गुन्हे माफ केले होते, पण हे 100 गुन्ह्यांच्या वर चाललेले आहेत. हे खऱ्या अर्थानं अराजकता फैलवत आहेत. मुख्यमंत्र्यांनी यांच्यावर, होम मिनिस्टरनी यांच्यावर, या आमदारावर, या गुंडावर गुन्हे दाखल नाही करणार तर मग तसंही ते गुंडच आहेत. आम्ही बघितलंय, आम्ही विदर्भातले आहोत, आम्ही अमरावती डिव्हिजनचे आहोत. गुंड प्रवृत्तीचाच तो माणूस आहे आणि अशा माणसाला तिकीट देतात, अशा माणसाला पैसे देतात. हे लोक 50-50 कोटी रुपये घेऊन आपल्या स्वतःच्या मायबापाचा जो पक्ष आहे, ज्या पक्षात जन्मले तो पक्ष सोडतात आणि खरंच पाठीत खंजीर खुपसून हे सत्ताचं काय करतायत हे तुम्ही बघताय ताई. हे आपला महाराष्ट्र नाही आहे,
हा आपला महाराष्ट्र असा असू शकत नाही. आणि अशा गोष्टी होणार असेल तर ह्यांना समाज माफ करणार नाही. एक माझं लक्षात ठेवा. आज ते सत्ता आहेत, आज ते गुंड, म्हणजे आम्ही तर आमचा तर अट्टहास आहे बिलकुल. आमचे AICCचे सेक्रेटरी आज बुलढाण्याच्या दौऱ्यावर होते, त्या ठिकाणी ते आमरण उपोषणाला बसलेले आहेत. आमरण उपोषण करावं लागतं, आमरण उपोषण करावं लागतं. सन्मान्य राहुलजींचे वडील एक देशभक्त होते, प्राईम मिनिस्टर होते, त्यांच्या आजी प्राईम मिनिस्टर होत्या, त्यांचे आजोबा प्राईम मिनिस्टर होते. ते सगळे स्वातंत्र्य सैनिकाच्या घरातली ही सगळी मंडळी आहे. आणि स्वातंत्र्य सैनिकाच्या पोराला तुम्ही असं बोलू शकता ह्या महाराष्ट्रामध्ये? कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? यशोमतीताई, आपण अगदी थोड्या दिवसात तिथं मुख्यमंत्री येणार आहेत. ही आपली मागणी घेऊन, निवेदन घेऊन, काँग्रेसचं डेलिगेशन घेऊन आपण त्यांच्या भेटीला जाणार का? काही आशा आहे का आपल्याला? त्याच्या आधी त्यांना गुन्हे दाखल करावे लागतील. काही दिवसांनीचा विषय नाही आहे. त्यांनी आज उद्याला त्यांना गुन्हे दाखल करावे लागतील, नाहीतर महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, देवेंद्रजींना, बादशहा आहेत ते फेक नॅरेटिव्हचे, त्यांना अजिबात माफ करणार नाही. एकंदरीत आजच्या राजकारणामध्ये अशी भाषा जशी इकडली शिवसेना वापरते तशीच तिकडली सेना सुद्धा वापरते, जी आपल्याबरोबर आहेत. काही लोक इकडली, काही लोक तिकडली. यशोमतीताई, एकंदरीत याचा फायदा काय होतो राजकीय जीवनात? मतं खेचायला मदत होते की लोक दूर जातात? मला नाही माहिती. मी उद्धव ठाकरे साहेबांना कधी अशी भाषा वापरताना बघितलेलं नाही आहे. संजय राऊत साहेब जे बोलतात ते त्या ठिकाणी व्यवस्थितच बोलतात, अपमानास्पदकारक ते अजिबात बोलत नाही. ते जे बोलतात ते स्ट्रेट राईट बोलतात, खरं बोलतात. आणि हे लोक जे बोलतात हे आता काय, आता ही पद्धत आहे का? हे बोललं पाहिजे का? आमदारांनी अशा पद्धतीनं का बोलल्या जातं असं आपल्याला वाटतं? काय फायदा होतो राजकारणात याचा? नाही, बोललं नाही पाहिजे. काही फायदा वगैरे होत नसतो. असं बोललं नाही पाहिजे. ज्याची जशी संस्कृती आहे तो तसा बोलतो, ज्याला जसं वळण लावलेलं आहे तो तसा बोलतो. आम्ही तर कधी बोलत नाही असं, आमच्याकडनं तर कधी बोलल्या जात नाही असं. चुकूनही नाही जात, चूकही होत नाही. ही कोणची पद्धत आली? तुम्हाला लहानपणापासून जे वळण लागतं तसं तुम्ही मोठे झाल्यावर वागत असतात. आणि आज हे बोलतायत तर उद्याची ह्या लोकांची पिढी काय बोलेल बाबा? ही चुकीचं गोष्ट आहे. महाराष्ट्र देश, आपला भारत हा महात्मा गांधींमुळे ओळखला जातो, अहिंसेमुळे ओळखला जातो. आणि अहिंसा ज्या देशामध्ये ज्या अहिंसा हा थॉटनी जन्म घेतलेला आहे त्या देशामध्ये, आज महात्मा गांधींच्या देशामध्ये या सगळ्या गोष्टी होत आहेत. लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि जे सत्तेत बसलेत, ते गादीवर बसलेत, त्यांना पण लाजा वाटल्या पाहिजे असं वागायला. एकंदरीत आपण येणाऱ्या निवडणुकीसाठीच हा प्रयत्न काही लोक करतात हे दिसतंय. आपण येणाऱ्या निवडणुकीकडे कसं बघता? विदर्भात मध्ये ज्या 62 जागा आहेत त्यात किती जिंकणार महायुती? मॅक्सिमम जादा विदर्भातल्या विचारताय ना तुम्ही? हो. विदर्भातल्या मॅक्सिमम जागा महाविकास आघाडी जिंकेल असा माझा ठाम विश्वास आहे. आणि बघा, ही जी लोक आता सत्तेत बसलेली आहे त्यांना काही करून दंगल घडवायची आहे. आज जे तो बुलढाण्याचा आमदार बोललाय ते दंगल घडवण्यासाठी बोललेला आहे. आम्ही त्याला इजा केली पाहिजे, त्यांना आम्हाला इजा केली. आणि अमरावतीमध्ये तर हे चालतच राहतं. काल परवा देवाच्या नावावर काहीतरी करायचं आणि दंगल घडवायची, हा एक प्रयत्न ह्या लोकांचा आहे शेवटचा. ह्या लोकांना जे सत्तेत बसलेले आहेत त्यांना माहिती आहे त्यांची परिस्थिती काही चांगली नाही आहे. जे सत्तेत बसलेले आहेत त्यांना माहिती ते परत सत्तेत येणार नाही आहेत, कितीही प्रयत्न केले तरी. आता लाडकी बहीणच्या निमित्तानं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं महिलांना सक्षम करतायत की काय करतायत हे त्यांनाच ठाऊक. पण लोकसभेमध्ये त्यांना पिछेहाट मिळाली म्हणून लाडकी बहीण त्यांनी केली. मध्य प्रदेशचे काल आमचे AICCचे सेक्रेटरी या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं मध्य प्रदेशची लाडकी बहीण जी योजना आहे ना ती तुटुक पुटुक सुरू आहे. त्यांनी असं म्हटलं होतं की 3,000 से लेकर 10,000 तक जाएंगे. अभी वो
1,500 और 1,200 भी अच्छे से नहीं मिल रहे हैं वहां पे। तो महाराष्ट्र में काय होईल, महाराष्ट्राला घाईस आणून महाराष्ट्राचे हाल करून हे सगळ्या गोष्टी जर करणार असतील तर महाराष्ट्र या सत्ताधाऱ्यांना अजिबात माफ करणार नाही। महाराष्ट्र एकनाथ शिंदे साहेबांना माफ करणार नाही, महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस साहेबांना माफ करणार नाही आणि महाराष्ट्र अजितदादांना देखील माफ करणार नाही। यशोमतीताई, आपले खूप खूप आभार. आपण आलात 0 आवरमध्ये आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली. धन्यवाद. आता वेळ झाली आहे आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्याची आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न. राहुल गांधींची जीभ छाटण्यासाठी शिंदेचे आमदार संजय गायकवाडांकडून 11 लाखांचे इनाम. आक्षेपार्ह वक्तव्यांचा निवडणुकीत शिवसेनेला फटका बसेल का? 81,000 मतं एकूण युट्यूबवर. 81% लोकांनी होय म्हटलंय, 19% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,500 मतं. 78% होय म्हटलंय, 22% नाही. फेसबुकवर एकूण 1,500 मतं. %70 होय म्हटलंय, 30% नाही. आता बघूया एक्सचा कौल. 82% होय म्हटलंय, 18% नाही. महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणात एक काळ असाही होता की एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले नेतेही चांगले मित्र होते. मतभेद होते, मनभेद नव्हते. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या संसदेतील पहिल्या भाषणाचं कौतुक तेव्हाचे पंतप्रधान असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी केल्याचं खुद्द अटलजींनी सभागृहात सांगितलं. इतकंच नाही तर जेव्हा देशात मोरारजी देसाईंच्या नेतृत्वात 77 साली देशात जनता सरकार आलं तेव्हा अटलजी परराष्ट्र मंत्री झाले. त्यांच्या काही दिवस आधीच संसद परिसरात असलेलं पंडित नेहरूंचं पोर्ट्रेट काढण्यात आलं होतं. ही बाब अटलजींच्या लक्षात आली. त्यांनी तातडीनं विचारणा करत ते पोर्ट्रेट परत लावून घेतलं होतं. अगदी नरसिंह राव पंतप्रधान असताना पाकिस्तान विरोधातील भारताची भूमिका संयुक्त राष्ट्रात मांडण्यासाठी जी समिती पाठवली होती त्याचे नेतृत्व आपल्या किंवा मित्रपक्षातील एखाद्याला न देता विरोधी पक्षनेते असलेल्या अटलजींना सोपवले होते. तर अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी गुजरात भूकंपानंतर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचं अध्यक्षपद शरद पवारांना दिलं होतं आणि त्याला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जाही दिला होता. या गोष्टींची आठवण मी आज का करून देतेय तर त्याला कारण गेल्या दशकभरात बदललेली नेत्यांची भाषा. नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान असं राहुल गांधी म्हणत जरी असले तरी ते बऱ्याचदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख एकेरी करतात. तर हल्लीचे भाजप नेतेही राहुल गांधींचा उल्लेख पप्पू सारख्या इतर अनेक शब्दांनी करतात. तोच कित्ता काही नेते सुसंस्कृत महाराष्ट्रात गिरवताना दिसतात. बेताल वक्तव्य करणारे नेते प्रत्येक पक्षात आहेत. संजय गायकवाड, संजय शिरसाट, संजय राऊत ते गोपीचंद पडळकर, नितेश राणे ही मोजकी उदाहरणं. राजकारण करा, टीका करा, विरोध करा, पण बेताल बेभाम बोलून महाराष्ट्राचं नाव बदनाम होणार नाही एवढी काळजी तरी घ्या. मराठा आरक्षणासारखाच धनगर आरक्षण बदलाचा मुद्दा सुद्धा चर्चेत आहे. 1.5 कोटी लोकसंख्या, त्यातील 1 कोटी मतदार. त्यामुळेच धनगर समाज हा राजकीय दृष्ट्या महत्वाचा आहे. आरक्षणाची त्यांची मागणी ही राजकारणात आपले स्थान ठेवून आहे. धनगर की धनगड हा त्या आरक्षणाच्या घोळातील कळीचा मुद्दा. त्यावर तोडगा शोधण्यासाठी काल सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत धनगर शिष्टमंडळासोबतच्या या बैठकीत धनगर आणि धनगड एकच असल्याचा GR काढण्याचा निर्णय झाला. आता सोपे करून सांगायचे झाले तर धनगर सध्या आहेत आरक्षणाच्या NTC
म्हणजे भटक्या जमाती क प्रवर्गात, तर धनगर आहेत अनुसूचित जमातीत म्हणजेच एसटी मध्ये. आपला समावेश अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी प्रवर्गात व्हावा अशी धनगर समाजाची जुनी मागणी आहे. एका टायपिंग मिस्टेकमुळे धनगडऐवजी धनगर अशी नोंद झाली असं सांगितलं जातं. त्यामुळे धनगर आणि धनगड एकच आहेत म्हणून एसटी आरक्षण मिळावं अशी मागणी केली जाते. ही चूक दूर करण्यासाठी प्रधान सचिव आणि महाधिवक्ता यांच्यासह तज्ज्ञ समिती बनेल. त्यांच्या शिफारशीनुसार निर्णय घेतला जाईल, GR काढला जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलंय. या निर्णयाचं धनगर बांधवांकडून स्वागत केलं जात असलं तरी आदिवासी समाजाकडून मात्र विरोध सुरू आहे. मात्र याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये असं मत माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे यांनी मांडलं आहे. सरकारकडून कोणालाही न दुखावता हसत खेळत तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. धनगर समाजाची जी मागणी आहे आरक्षणाची ती समाविष्टची नाही. 2013 नागपूरमध्ये मोठा मोर्चा आपण काढला होता. त्यावेळेस पहिल्यांदा आपण म्हटलं की अंमलबजावणीची आहे. धनगड नावाचा कोणी व्यक्ती नाही आहे महाराष्ट्रात, आणि धनगड हे हिंदीतलं धनगरचं धनगड आहे उच्चार, आणि पुष्कळ GR मध्ये महाराष्ट्राच्या असं लिहिण्यात आलं आहे की धनगर शब्दच लिहिण्यात आलेला आहे. जिथे जिथे कायदे असतात तिथे तिथे लोकल लँग्वेज म्हणजे मराठी शब्दातला जो कायदा आहे तो खरा समजला जातो आणि इंग्लिश हे भाषांतर समजलं जातं. त्याच्यामुळे आम्हाला ते मिळायला पाहिजे. अंमलबजावणी एवढी करायची आहे. GR काढायचा आहे अंमलबजावणीचा, तो लवकरात लवकर व्हावा याच्यासाठी त्यांनी 4 दिवसात बैठक त्या समितीची झाली पाहिजे, जी समिती आता गठीत करण्यात आली आहे. ॲडव्होकेट जनरल आणि आदरणीय विकास खरगे साहेब हे कोऑर्डिनेटर राहतील. धनगर आरक्षणासाठी राज्यात वेळोवेळी आंदोलनं सुद्धा झाली आहेत. आता सुद्धा पंढरपुरात उपोषणाचा 8वा दिवस आहे. 8 दिवसात दाखले द्या अशी मागणी आंदोलक करत आहेत. राज्यात सुमारे 1.5 कोटी धनगर बांधव असून त्यातले 1 कोटी मतदार आहेत. त्यामुळे या निर्णयाचे दूरगामी परिणाम होणार आहेत. याच विषयावर 0 आवरमध्ये विचारला होता आजचा दुसरा प्रश्न. तो पाहूयात आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला दुसरा प्रश्न, धनगर धनगड एकच असल्याचा शिंदे सरकार GR काढणार. विधानसभा निवडणुकीत काय परिणाम होईल? महायुतीला फायदा की महायुतीचं नुकसान? GR काढू असं मुख्यमंत्र्यांनीच म्हटले असले तरी त्यांच्याच मित्र पक्षातून नाराजीचे सूर उमटले आहेत. धनगर आरक्षणासाठी असा GR काढण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी मात्र विरोध केला आहे. आरक्षण द्या पण आमच्यातून म्हणजेच एसटी प्रवर्गातून नको अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. झिरवाळ एकटे नाहीत. एसटी म्हणजे शेड्यूल्ड ट्राईबच्या आरक्षणात जर इतका मोठा धनगर समाज सामील झाला तर आपले आरक्षण कमी होईल ही भीती वाटू लागली आहे. आदिवासी समाजाचे आमदार, नेते, संघटना सर्व एकत्र येऊन या निर्णयाचा विरोध करतील असा इशारा सुद्धा झिरवाळांनी दिलाय. धनगर समाज आरक्षण मागतात, तेही त्याच्यातही श्रीमंत गरीब असे आहेतच. त्यांनाही रिझर्वेशन द्यावं, आमचं काही दुमत नाही. पण आमच्यातच प्रत्येकाला वाटतं का आदिवासीतच आरक्षण पाहिजे असा हट्ट काही कामाचं नाही असं मला वाटतं. शासनाला आणि मुख्यमंत्री महोदयांना एक विनंती आहे, जसं त्यांना बोलवलं जातं तर आमच्याशी ते आमचे लागेबंदे आहेत किंवा आमचे आहेत, तर मग आमचे म्हणायला आम्हाला सुद्धा तिथं बोलवलं पाहिजे असं आमचं मत आहे. आम्हाला कुठंच टच न करता त्यांच्यासाठी काय निर्णय घ्यायचा ते शासनाला अधिकार आहेत, त्यांनी तो घ्यावा. धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक तोडगा तयार केला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर आम्हाला आदिवासींवर अन्याय करायचा नाही असं सांगत आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये वर्गीकरण करून दिले तरी चालेल अशी भूमिका आमदार गोपीचंद पडळकर यांनी मांडली. मनोज जरांगे यांच्या शंकेला सुद्धा पडळकरांनी उत्तर दिलं आहे. पाहूयात.
धनगर समाजाची मागणी समावेशाची नाही, ही मागणी अंमलबजावणीची आहे. 342(2) नुसार समावेशाच्या बाबतीमधली सगळी प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि 342(1) नुसार आमची कारवाई करा. आणि मुख्यमंत्री महोदयांच्या ही बाब लक्षात आली की बाबा कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे. जवळपास 2 तास ही मीटिंग चालली होती. ही समिती कशासाठी आहे? या समितीने इतकंच द्यायचं आहे. काय द्यायचं आहे की राज्य सरकारला GR काढता येतोय का नाही काढता येत. सरकारचे अधिकारी काय म्हणतायत की आम्हाला GR काढता येत नाहीत. आमची तज्ज्ञ मंडळी काय म्हणतायत की सरकारला GR काढता येतोय, आम्ही तशी तुम्हाला कागदपत्र प्रोड्यूस करू. आणि मग ते येत्या 4 दिवसात पहिली बैठक होईल, दुसरी बैठक होईल. हे वन डेच करायचे आहेत, त्याला गॅप ठेवायचा नाही. आणि त्यात त्यांनी सरकारकडं त्या बाबतीतला अहवाल द्यायचा आहे. 8 दिवसाच्या आतली ही प्रक्रिया पूर्ण होईल. माननीय मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करून अतिशय सकारात्मक रोडमॅप तयार केलेला आहे. मी काल उपराष्ट्रपतींसोबत कार्यक्रमात असल्यामुळे मी त्या बैठकीला नव्हतो, परंतु मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि त्या दिशेनं आपण पुढे चाललो. धनगर आरक्षणावर 0 आवरमध्ये विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया पाहूयात. आपल्या मीडिया सेंटरला आपला आजचा दुसरा प्रश्न. धनगड एकच असल्याचा शिंदे सरकार GR काढणार, विधानसभा निवडणुकीत काय परिणाम होईल? बघूया काही निवडक प्रतिक्रिया. पहिली प्रतिक्रिया आहे X वरून राजू थोरात यांची. धनगर आणि धनगड समाजाचे मतदान सर्व पक्षात आहे, त्यामुळे निवडणुकीत शिंदे सरकारला फायदा होणार नाही. फेसबुकवरून रमेश दंडवते, निश्चितच महायुतीला 100% फायदा होईल. इंस्टाग्रामवर कृष्णा कवठेकर, धनगर आणि धनगड वेगळे नाही आहेत. इंस्टाग्रामवरूनच गुरु मोकाशी, सुप्रीम कोर्टानं किती वेळा सांगितलं आहे की या दोन्ही जाती वेगळ्या आहेत, तरी जाणून बुजून यांना आदिवासी करायचा GR काढणार तर तोटाच होणार ना. आणि आता याच विषयावर 0 आवरमध्ये विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहूयात. परत एकदा जे उशिरा आले त्यांच्यासाठी आजचा आपला हा दुसरा प्रश्न. धनगड एकच असल्याचा शिंदे सरकार GR काढणार, विधानसभा निवडणुकीत काय परिणाम होईल? एकूण 67,000 मतं. 35% म्हटलंय फायदा, 65% म्हणणंय महायुतीला नुकसान. इंस्टाग्रामवर एकूण 1,500 मतं. 61% म्हणणंय महायुतीला फायदा, 39% म्हणतात नुकसान. फेसबुकवर 40% म्हणतात महायुतीला फायदा, तर 60% म्हणणंय नुकसान होऊ शकतं. Xचा कौल. %36 म्हणतात महायुतीला फायदा, 64% म्हणतात महायुतीचं नुकसान. 2014 साली भाजप सरकार सत्तेत आलं तेव्हा त्यांना आधीच्या आघाडी सरकारकडून वारशात मराठा आणि धनगर आरक्षणाचे प्रश्न मिळाले होते. त्यात 2022 नंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न जास्त केंद्रस्थानी आला. मात्र दुसरीकडे धनगर समाज, धनगर नेते आणि आंदोलकांनी सामंजस्याची भूमिका घेत फार आक्रमक न होता चर्चेतून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. सरकारकडून धनगरांच्या मागणीला नेहमी सकारात्मक प्रतिसाद राहिला असला तरी निर्णायक तोडगा काही मिळत नव्हता. GRच्या माध्यमातून त्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल पडलं आहे. तसा धनगर समाज फार अपेक्षा न करता अनेक दशकं भाजपचा पारंपरिक मतदार राहिलाय. लोकसभेत अनेक मतदारसंघातील लढतींना मराठा विरुद्ध OBC असं स्वरूप मिळालं होतं. तिथं धनगर समाजाच्या नाराजीचा मुद्दाही चर्चेत आला. महायुतीला फटका बसण्याचं ते सुद्धा एक कारण मानलं जातं. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीआधी संख्येनं टॉप 5 मध्ये असलेला हा समाज दुखावणार नाही यासाठी सरकार प्रयत्न करताना दिसते. यानंतर चेंडू केंद्राच्या कोर्टात जाईल. तिथे संसदेत धनगर आरक्षणासाठीचे आवश्यक बदल मान्य करून घ्यावे लागणार आहेत. आज राजकीय सोय म्हणून GR काढला जात असला
तरी उद्या कायदेशीर पेच प्रसंगात वेळ प्रसंगी सुप्रीम कोर्टात अशा आरक्षणाचा निर्णय टिकवणे हे अग्निदिव्य सरकार समोर असणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.